आयलं तू इकडे का रे? काय हो? हा हा ए काय काय माणसाला सांगून द्यायचं, तू नाही येत जायचं. आपली माणसं आहे कामाला. ते माणसं संध्या 5 वाजले की लगेच पळता घरी. मग काय करू मग मी म्हटलं का? चला काही काम नव्हतं, गायांना चारा बिरा टाकला हे आवरून बरं काय चेहरा बिरा लय चमकुराल तुझ्याला, काय भानगड काय? तुम्हाला तुम्हाला माहिती ना सकाळी काय काहीतरी गुडनेस देणार होती मी. हा तू काहीतरी तुम्ही म्हणली निघून होती गेले. हा ना, तू म्हणे काहीतरी गुड न्यूज म्हण तुम्हाला. मग. काय होतं का? तुम्हीच ओळखा. काय असेल कडे काय नाही डोकं चालत बाबा. ओळखा काय तुम्ही. तिकडची काही तिकडची नाही हो. तिला काय इकडचीच आपली. तिकडची हम्म. काय डोकं चालत नाही बा. तुम्ही पप्पा झाले. हा? हा बना रे या बाबा, लय भारी काम झालं यायला. लय भारी काम झालं यायला. तू महिन्यात म्हणून मी शेतात आली म्हटलं हे आवरून हा. घ्या, नंतर तुम्ही मला काही एवढं काम नाही करा. हळू हळू खरंच मामा मला म्हणले होते आयला म्हणजे तुम्हाला वर्षात बाप बनले. खरंच बाप बनवलं होतं आयला, खरंच भारी बा. बरं मी काय आणतो, जर पहिले मुलगी जर झाली ना भाऊ, अरे मला लय आनंद होईल. मला मुलगी लय आवडती. हा लक्ष्मी नाव ठेव, लक्ष्मी. ठेवू ना आपण. हा मग हा मुलगा झाला तर काय ठेवायचं? तुम्हाला जे पटेल ते काना काना ठेवायचं ठीक आहे काना? ना. हा मला आमच्या जेवायचं. गोपीच फिरतील ना. काय ना ठेवलं ते गोपीच फिरतील. मग दुसरं काहीतरी ठेवू, दुसरं काहीतरी तुम्ही ठेवू. त्याचे गोपी समाज आहे. त्याचं नाव काय ना ठेवलं त्याचं गोपी समाज आहे. नाही नाही ते काय तसं काय राहत नाही हो. तसं काय नाव काय राहतं राहतं? हो. राहतं ना नाव काय राहत नाही. मग राहतं तसं. तुला किती कळलं? सकाळीच कळलं होतं. हा का? पण म्हटलंय ना संध्याकाळी गुड न्यूज देऊ. मामाला सांगितलं का? नाही मी त्यांना काही सांगू. पाहिजे मला सांगितलं. हां. भारी काम केलं, भारी काम केलं. मामाला सांगितलं तर मग तुम्हाला माहिती आहे मामाचं गाव जवळ आयला सांग. नाही ते मी बाबा झालो, मी बाबा त्याच्या पहिलेच जलेबी वाटून देतील. नाही ते ती पहिली होती, 5-7 वर्ष झाले लग्नाला. हा का? कायचे काय तुम्ही काय टेन्शन घेता आता ते त्या गोष्टीचं काय नाही टेन्शन पण घेताय? नाही पण मला असं वाटतं एवढे प्रयत्न केले, एवढे प्रयत्न इकडं लयच 1 महिन्याच बाप बनवलं. मला तिचं टेन्शन ना घेऊ, सोडून द्या विषय. नाही आता खरंच मी आहे ना. तिचं टेन्शन कशाला घेताय तुम्ही? भारी भारी. नाही हा, नाही मग. मानलं तुला. मग खरंच तू लक्ष्मी बरं का. बाळ येईल ती बी लक्ष्मीच राहील. मग आणि आता तू ये ना बरं का, अजिबात काम करायचं नाही, निव्वळ आराम करायचं, फिरायचं मस्त पैकी, थोडी वॉकिंग विकिंग करायची, मला एक्सरसाइज. झोप येते. हा का? हा हा रात्री बसती बोटा लावीत. हां रात्री झोपत येत नाही आणि आता दिवसा झोपती. मग आता प्रेग्नन्सी मध्ये झोप येतेच ना. हा तुम्हाला माहिती विकनेस पण आहे तो. नाही तुला आता तुला ना आता काजू बदाम आहे डबल चालू करून देतो. काजू खात जाय, गाईचं बदाम दूध खात जाय. आणायचं. हा केसर बिसर केसर खाऊ दे. गाईचं दूध. हा असं कलर लाईन असं ढवळं निघलं पाहिजे पोरग. तुमचे भले आपण डायरेक्ट फॉरेन. हा डायरेक्ट आपण काळे का असं ना ते फॉरेन पोरग असं निघलं पाहिजे ना. फॉरेनर. हा एकदम फॉरेनच्या पोरासारखं. पाटली नाही फॉरेनची पाटली. तसं पाहिल. त्याला आपण केसर खाऊ घालू. तुला आहे ना सगळं पौष्टिक आहे. ओले काजू नाही आहेत हा. का, ते पण खूप छान राहतात. रात्री ना पाण्यामध्ये दुधात भिजून सकाळी खायचे, ते पौष्टिक बरं राहतं. बरं तू खजूर बी खात जाय बरं का. हा मग ते खजूर नको असं रक्त विकतोय ना एकदम बाहेर राहतं. तिला कधी कळालं ती कोणला? ती हे जा दे तिला कोण विचारित, तिला कोण मोजित कुत्र. हा तिला कधी कळालं तर किती तोफान होईल कोणला? तिला. हा जा दे कुठं दे. तिच्याने माझा काय संबंध राहिला आता? हा काय संबंध राहिला हा ते आहे, मग? पण तरी पण. ती येणार आहे बरं का फिरून फारून. मला बोलले होते, कोण बोललो? तिचाच फोन आला होता. घेत नाही मी आता तिचा फोन नंबर ब्लॅकमेल टाकून दिला. नाही ती आली की तिचा मी हातच बघते. ए नको रे तू ये ना, तू काहीच करू नको. तू आता 2 जीवाशी तू आपलं ना बाळाची काळजी घे. हा ठीक आहे, मी काळजी घेते. हा. चला ना मग आता जाऊ ना घरी. कुठं? पण पावसाचं जात येईल काही नाही, बस इडच इथं बरं आहे. बसायचं? हा अरे लई दिवसांनी निवांत भेटलो, थोडा गप्पा छापा मारू. हां अरे का मग टेन्शन नाही घ्यायचं. बस लई वाईट करते बा तू. काय लावलंय शेतात आपल्या? टमाटा कोणचं? तिकडे इकडे नाही आता चाय हे लावायचं, चायना लावायचं. काय ना. हा मी मस्तपैकी नळ्या बिळ्या पासून लावून दिले तर काय मल्चिंग पेपर पसरू राहिले पोरं. हा ते कधीचं काम चालू होतं. हा मग म्हटलं ते काम करता तू म्हणून चक्कर मारला होता तिकडं? मारला होता मी. हा ना हम्म. जाऊ दे आता तू ये ना घर नको सोडीचं बरं का. नाही मी घर नाही हे लोकांच्या नजरा चांगल्या नाही आहे, नजर बिजर लागत आहे रिकाम राहणे. नाही हो नाही हो, पोट झाकून चालेल ना. हा मग न सध्या कोणाला सांगू बी नको. नाही नाही अजून 2-3 मग मी बी सांगणार नाही कोणाला. हा चांगलं दिसायला लागलं का ऑटोमॅटिक लोकांना कळाल हा मग आपले प्रताप. काय कांबळे असे काय बसले बरी अते एवढं काय तोड सोडून बसली तू? अरे तो बाप जिवंत एवढं काय घाबरते? हा काय डोक्यात विचार घेते काय? विचार काय करू नको. हां तुला नांदेल तर मी तिथंच नांदेल, घाबरू नको. हां मला घाबरावं म्हणते.
आबा त्यांना लग्न केलं म्हणतात. किती करू दे घाबरू नको. त्याला जर नाही आग मुत्संग जाणील तर काय हा हारलो आबा आपण. काय आता हारलं बिरलं काहीच नको. डोक्यात जाणं नको या विषयी. तुला मी फक्त आता 8-4 दिवस काय ठेवलं होतं का म्हटलं तू टेन्शनमध्ये म्हणून म्हटलं तू राय म्हणून मी आता तुला काही नेऊन घातलं नाही ना. आता तुला आता घेऊन जातो त्यांच्याकडं. चाल तयारी कर. घे तुम्ही बॅगवर पोट. आबा पण मग आपण तिकडे जर गेलो तर ते सांभाळतील का आबा? तुला काय करायचं तू उचल. तू बॅग उचल म्हणलं ना तुला एकदा. तू त्याची काहीच काळजी करू नको. त्याची पोर कशी नांदायची त्याच्याजवळ ते पाहतो मग मी. आबा एक गोष्ट विचारू का? काय आम्ही जसे पहिले राहत होतो तसंच राहू ना आता. हा तसेच राहशाल तसेच त्यात काही बदल नाही होणार ना? काहीच नाही होणार. घाबरू नको. चाल मी आहे ना. पाहतो पाहुणा काय करतो जावई ना त्याला लय खोम कमी का पाहतो. नाही चाल. आबा त्याला बोलू नका मला तू ते. चाल. तुला याचा रडू तो गाणं घातला हा मला त्याला बोल नका त्याला बोल. मग त्याची काय पूजा करते काय? आज 5 वर्ष झाले लग्नाला तवा नाही का म्हणला हां ना आजच कसं काय त्याला ते सुचलं. यानं किती काड्या करू दे याच्या याला वाटतं मी जिंकलो. चाल रडू नको अजिबात. चाल निघ पुढं. हा बरं मी काय म्हणतो मामाला फोन करून दिला बरं का मी. लावलं तुम्ही हा काय बोललं? अरे मला ते म्हणे लगेच आलो म्हणे. त्यांना लई खुशी झाली असेल. खुशी म्हणजे मला एवढा आनंद झाला तर त्यांना किती आनंद झाला असेल. अहो ती पेढी बिडी वाटून देती. गावात वाटली असेल त्यांनी येडायला आहे नाही, ना. त्यांना बाबाचं एकदम पुळका लागेल होतं. मला कोण बाबा म्हणाल मी कधी नातू पाहिलं आणि मला कधी नातू खुश खबर आहे. आयला जाऊ दे मरत लई जीव तुझ्या त्यांचा लई जीव. मग जाऊ दे मरत मला एवढा आनंद झाला ना. मला तर असं वाटलं मनातली मात नाचू राहिलं माहिती का. मनातली मात अशा नाचू राहिलं. तुला नाही आला का? झालं ना लय भारी. पण जाऊ दे मरत तिच्या आयला. आता मी सांगाल भाऊ बांधायला. भाऊ बांध लय नाव ठेवायचं लय ना. हा राम 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 मामा या. तो चालू बाबा बाबा मामा मानलं बघ तुम्हाला. खाऊ पळत झाले काय पळत चालू एवढं लवकर? चाल बरोबर गाडी लावली. तुमचा फोन आला. गाडी दिसते. हॉटेलमध्ये बसलो होतो. हा जोडदारात चहा पित होतो. अच्छा हॉटेलवाल्याला म्हणलो एक काम हा कर 5 किलो पेढी लगे. बोलली ना तुम्हाला. हसायला लागले मला 5 किलो का 11 किलो. बापरे 11 किलो पेढे वाटले. 11 कुठं कुठं वाटले? तिला हॉटेल सगळं तिला बाजारामध्ये हा का? देते मला काय झालं म्हणलं माझ्या पुढल्या दिवस गेला आता मी आज होणार आहे. हा खुश झालो खुश. पाहिलं की किती आनंद आहे. आपले स्वप्न साकार झाले. पाहिलं पण मामा तुमचा शब्द म्हणजे शब्दाचे बरं का. खरे ना. तुम्ही म्हणले महिना 2 महिने तुम्ही बापाचे ते आयला खरंच शब्द खरा झाला हो. ते कसं होतं माहिती का त्याचं ऑपरेशन व्हायला होतं. हा ना ते तुम्ही बोलले. ऑपरेशन नव्हतं हा. होईल. मी तुम्हाला मुद्दा म्हणलं होतं ऑपरेशन नव्हतं होईल ते. ते नव्हतं होईल का ऑपरेशन? पण त्या खाल्ल्याच फोर होते मी. मला वाटलं खरंच ऑपरेशन व्हायला का. ते नाही ते बोलले मला ऑपरेशन व्हायले म्हणे. नाही पण अपेंडिक्स ऑपरेशन व्हायला. पोराचं ऑपरेशन इकडे होतं ना आपण थोडी इकडे होतं. पण ते मला ऑपरेशन केले पण ते कसं त्याचं पोट तर लई केवढं मोठं फाडून ठेवलं होतं. हा? लई मोठं फाडून ठेवलं. इकडे सीट नाही सापडली मग इकडून शाळेत लावलं. आयला तरी ते मला रावणे पावणे करू म्हणायचे बरं का. पण माझा जीव लई चिडून जाईल. नाही आता जेव्हा तुम्ही सांगितलं ना माझी तळपायची अंग मस्त घाल. मग त्यांना फोन नाही केला का? कोणला? त्यांना काय फोन करते? काय फोन करते त्यांना? बाबरावला फोन काय आनंदाची बातमी काय नाही येईल तो ऑटोमॅटिक. जाऊ येईल तो सांगतील एवढं काय. नाही तसं मी त्याला पेढी द्यायला जाईन घरी. हा का? हा आता पेढे कोणाला पोरला वाटायला लावले का? हा हा ह्याला भारी काम केलं तुम्ही. तुमचं काम म्हणजे लई जोरात आहे. आणि या बा हा? 7व्या महिन्यात फुलं घेऊन जाणार आहे मी बाळात पाण्याला. अहो, घेऊन जा 7 मी काय म्हणतो घेऊन तुम्हाला जाऊ वाटेल तेव्हा घेऊन जा. आणि तिकडं आराम होईल माझा. कीर्तने बाबाला फोन केला कोणला? मी तारीख मागं पुढं करून होतो. हा नाही भारी भारी. निवृत्ती महाराज कीर्तन ठेवतो. हा का? बारसाला हा ना डायरेक्ट बारसाच घालून टाकू. नाही भारी ना हो द्या ना. बरं ते ठेवत्या का गौतमीचा कार्यक्रम ठेवत्या? हो ते गौतमी जर ठेवला ना हा. ते पोरग मोठं व्हायला लागलं तर तेच करायला लागलं. हा मग ते नको. त्यापेक्षा महाराज परवडले. हा हा ते कसं देवलशी निघाल. हा. नाही तर त्यानं करायचे नाचायला सुरुवात. हा फिरायचं गल्ली गल्ली. भारी नसते पण. भारी नसते. नाही, नाचायचं काही नाही जाऊ द्या मरू द्या. पण कसं आहे बा नको तमाशा असं. आणि ते बनवाय टाकलं पाळणा बी चांदीचा पाळणा बनवलं. काय बात करते. हा हाऊस बरं का मामा. बोलले ते तुम्हाला. तो राहीन टिलतात पर चांदीचं पाणी द्यायचं वरून. हा हा म्हणजे जेव्हा चमचम चमाला मी बारसाला जळले पाहिजे लोक. लोक जायला पाहिजे. आणि बाबरावला मध्ये मी चालेल ना. खाऊ याचं नाव काढले हजार
त्याला सांग ना खुशखबर हा? ते खुशखबर आहे काय राम राम बाबा झाले हो तुम्ही बाबा झाले बाबा कोणाचे हा पोराचे बाबा अजून तर आमच्या पोराला काहीच नाही कच काय गेले ना दिवस हिला दिवस गेले हा दिवस गेले म्हणजे ते याच्याकरता केलं काय ते चाललंय आमचं बारसं कसं कसं करायचं आहे काय देव पूर्ण गावाला जेवण आपलं या स्वयंपाकाला या स्वयंपाकाला याच पुढं आहे का बरं बाबूराव आपल्या गावाला काय चालेल गोड चालेल का चिकट चालेल आपल्या गावाला काय केळ खातील रताळे खातील आपल्या गावाला काय निम चिकट करून मग गोड करून मामा साय बोकडे वाजू होती ना हा भरपूर आहे तुमचं गाव केवढं त्याच्यावरती आहे ना 6 बोकडे आणून म्हणलं हा. आणि काय करू माल तर नाही ते लाडू ए, तुला काय घालाय तिकडे घाल मला विचारशील नको शब्द बरं तो या का गेम केला असा कोणी तो नाही मी काय घेऊ बरं थांबा तुम्ही महत्वाचे नाही देशपारी गावात आहे बरोबर तू पाहुण्याला काय सांगितलं सांग पटकन काय काय म्हणत तिला पोर ते आता कबूल झाले आता कबूल झाले काय? आता बोललो एकदा आपण हॉटेलवर चहा पित होतो हा. तू काय म्हणलं मायपूरचं ऑपरेशन केलंय हा म्हणलं का नाही हा, आता कायच करे मला काय म्हणते पण मला ऑपरेशन केलंय आम्हाला तेच सांगितलं ते नेहमी हा पेटीचा ऑपरेशन करायला महापुरीचा हा पण मला काय माहिती कायच केले आणि तो डायरेक्ट पाहुण्याला येऊ काय पण आपटीचं ऑपरेशन सारखं दवाखान्यात काय करते काय सारखं दवाखान्यात सगळे काय करते दादा नाही सारखं दवाखान्यात हा. लस बंद करते भाऊ. नाही नाही तेच झालं असेल नसबंदीच केली असेल अपेंडिकचं ऑपरेशन करायला ते पण इकडे करायला ते का काय मध्यभागी नाही करायचं सेंटरला हा मी काय होतो मग तो पावरेचे कान भरले जावई आणि तो पोरीचा फायदा करून घेतला जावई तुमच्या गावात असं नाही का नारळ मारत ना का लांगडा पांगडा देते का बोलला कोणला येडे झाले का पोर नांद इकडेच नांदेल शेके का बोल काय शेके पावरेला आग मुतंग चालेल हा 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 ते का काही एवढं सोपं वाटत काय का भाजीपाला आहे अजून फारकत नाही घेतली त्यांनी त्यांना म्हणलं फारकतीचे कागदपत्र पाठवून द्या म्हणलं आम्ही येडे आहे काय ऐका हा. नाही म्हणू नका नांदवायला का बरं मला नांदवाय तयारी आहे मी. हा का आता तुम्हाला कशी नांदवायची तुम्ही ठरवायचं कोर्टात गेलं ना महापुरीची अडकाय ना यांच्या घरा पुढेच जाळी मग लवकर लवकर जाळा ना हा मग तेच तर जावं एक म्हणा तुम्ही बघा काय कोर्टात जर गेले ना ते म्हणले का हिला का टाकावं म्हणा मग ती तिला पोरसोर होत नाही मग पोरसोरा करता केली म्हणा आणि ते म्हणले का नांदव हा म्हणा तुम्ही हिलाय ना हिला जर रापाटा वकील का बरोबर करतो सगळं तपासणे होतील बरं का हो मामा तुम्ही माझ्यासारखं चावलं नका तुमच्या म्हणण्याचं होत्या आता आमचं लग्न होऊन 5-7 वर्ष झाले हा हा मग तुम्हाला मी तरी बोललो ना आम्ही प्रयत्न कमी केले का अहो इकडं 2 महिन्यात पोरगं झालं चला शेवटी नशिबाचा भाग आहे हा? घ्यायचा. रकड कमी नशिबाचा भाग असं असं नाही हे तुम्ही चुकीचं बोलत या शेवटी ज्याच्या तिळ जाण्याच्या गोष्टी राहतात. बरं आणखी 5 वर्ष गेले ना आणखी 5-10 वर्ष गेले हा, सहज राहत असतं. म्हणजे गेलं हा गाड्याचं कसं उतरून जातं बरं काय म्हणणं काय तुमचं आलं म्हणणं काहीच नाही बाई, मी तिला बॅग भरून आणले हा ही तुमच्या सावध नाही तिला बी ही सांभाळणार, पोरगं बी. पहिली तुमची लग्नाची बायको आहे हा ही तुमच्याच घरी नांदेल हा एक गाण्यात ठेवा चालेल का हो पण पाहुणे सासरी बा म्हणजे तुम्ही तुमच्या भाऊबंदकीसाठी तुम्ही माझं मरण केलं का नाही ते काय मर बरोबर माझं मरणच झालं ना मग आता तुम्ही म्हणे त्यांचं ऑपरेशन व्हायला तिचं आलं काय झालं तुमचा एवढं विश्वास ठेवला एवढं नव्हतं माहिती ऑपरेशन होईल आता हे तिला आले बोकड घेऊन माझ्या बसायला नाही खायला घेतं घरात बाबा हा, एका 2 एकर ना हा ते ओपरे पुरं नाही म्हणा खर्च करा मी आहे ना बघा बाबा हा. हा नाही इथंच मोडायचा मला तर तुम्हाला माहिती आहे, मला दिवस गेलेले मी दोघांनी आम्ही एका घरात नाही राहू शकत आणि मला टेन्शन नाही साईन होणार एक काम करा जावं हा तुमची लग्नाची बायको आहे ना तिला नाही म्हणू नका तिला मळ्यातल्या घरी ठेवा आणि तुम्ही गावातल्या घरी राहा माझ्या घर पडक आहे बरं घे लावा कागद बिगत आज करते का मग चालेल का कमळे लावा कागद बिगत चालू चालू हा बा मला ही माझ्यासोबत नाही पाहिजे बरं का ते ठरवतील त्याला 2 सांभाळायच्या का एक सांभाळायची ते मला काही स्वतःचा आणि ते जर दोन्ही हा. सांभाळायचं म्हटलं तर त्याला लय हाऊस होती त्यांनी मागून केली ना मग करू दे त्यांना नाही ते काय झालं मामा माहिती माझा जीव चिडला ते फसवणूक झाली ना माझी तुम्ही ऑपरेशनचं मला बोलले नाही तुम्हाला फसवणूक करेलच नाही मी हा? तुम्ही अजूनही डॉक्टर का चला हा. चेकअप करा जर महापुरीचं काच ऑपरेशन करेल हा तुम्हाला जर माव तिची ना जावाई आता जिरली कोणाची माय काय रे जिरली भाऊ हे नको समजू तो घेतला तर म्हणते ना कुळीत बाजून राहून द्या घरीच ना तुला काय होतं करायला घरीच बरं राहून दिली काढून बघा त्याच्या मागं पावलं घरीच मागं. राहून द्यायची आणती बाजाराट करून हम्म. नाही पण मामा पोरगी चांगली बरं का लय आश्रम नाही चांगले आश्रम आहे म्हणजे वागण्याला याला त्याला कधी कोणाशी भांडण नाही बरं, काही बरं, नाही
तशी ही बी गरीबच होती, हिचा काय विषय नव्हता. म्हणजे काय कुदत होते काय गावातले नाही 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 हिचं काय नाही, गरीबच होती ही बी. गरीबच होती, तिचा लय जीव आता. मला अशी जाऊ देत नव्हती बाहेर मला कुठं. वाटतं कुठं तुम्ही पकडलं काय तिला नाही नाही हो नाही 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 मी पाप नाही लावी तिला, चांगली ती तेवढ्या बाबतीत नाही. हा, मग ये मी आलोय निघायला आता तुमच्याजवळ सोडून चाललोय मग तुम्हाला कसं वागायचं हे तुमच्या पद्धतीने समजायचं या बाय बाबराव आणि तो परत राहू इकडे तिकडे काड्या करायची नाही तिला ते सांगतो तिला महापुरीच्या हाताखाली वागावं लागेल. कोणला ती मोठी आहे तिला आणि काय? हा आता मला नाही इतकी करेल काम तर मी राहील. तिकडे राहू दे, तिकडे काय यायच्या सगळ्या जणांच्या नावाची केस करा. ते करतो मी बरोबर थांब. तिघा बी जणांची नावाची कंप्लीट करून टाका. करा जा, करा. कोणाला विचारून मग एक काम करा तुम्ही, कंप्लीट करा तिला घेऊन जा. मग काय कंप्लीट करा, मग ठेवते काल तिला इकडं. नाही नाही मी कंप्लीट का करायला लागले मग ती म्हणते कंप्लीट करा, मग घेऊन जा तुम्ही जर कंप्लीट काय करा. जर ऐकसाल तर हा असं आहे ना. बायको म्हणून तुम्ही कोणता अधिकार ठेवला हो? हा कोणी काय बी सांगेल बायकोवरचा विश्वास उडून तुम्ही दुनियाचा ऐकणार का? जावाई मला दिलं की चाबी दे मला पोर म्हणा म्हणा. हा, नाही, नाही. हा दुनिया तुम्हाला काही पण सांगाल. नाही हो, तसं नाही बोलतायत मामा, तसं बी नाही बोलतायत ना. तुम्ही म्हणता आबी चाबी आता तिकडून असं आणणार कोण आहे असं द्या आम्ही पोर देते काय बोलतो अरे ते काय शेळे बकरू आहे का? अरे तुला नको करू, तू जर अजून ट्राय अरे तुला नको करू. तुला अजूनही समजून सांगतो आजू काय बी तो आता महापुरीचा खंडाळा मंडळ केलाय ना हा. तू अजूनही नीट सुधार मी आजू काय म्हणतोय महापुला मग तो राम दे जाऊ तिथं. हा मग माझं सांगा हा लेकीबाळीचं काम राहतं जरा लेकीबाळीचं काम आहे जरा ते का भाजीपाला नाही जरा सोयापुरीचं झालं ना कल्याण आता दिवस गेले ना होऊ दे ना तिचं पिकलं काय बरं मामा आज कर ना आता, हिला गेले ना दिवस आणि जा हिला घेऊन राहू दे तिकडं बाळाची व्यवस्था. कशाला? नाही अजून तोपर्यंत मी हिलाय ना हिलाय पाहतो प्रयत्न करून. नका नका हिला दिवस गेल्या का मग ही जायला नाही नाही ती ते लवकर नाही ती 7 म्हणते न्यायला लागत. नाही जा घेऊन काही नाही खाऊ पिऊ घाला. नाही नाही राहू दे तिच्या घरी नाही ना. शिवणी ओलांडत ना. हा शिव नाही वालांडायची राहिलं मग इथं आवड झालं. शिव वालांडे माझं कसं म्हणणं झालं होतं मी गेली असती तर एखादं वर्ष राहिली असती तो परत तिला पाठवून दिलं असतं. डिलिव्हरी होय परत तिकडे ठेवा हा आणि गेला दिवस गेला काही हा डिलिव्हरी झाली का हिला जा हिला दिवस गेले गेला काढून दिली, तिला घेऊन ये. अरे, हिला काय दिवस जाते नाही जातील वाटतं आता. आता जातील आता नाही काही प्रॉब्लेम एकमेकीच्या ही सळा ना हा? हा सळा पाहून पाहून जातील ते आता. तिला दिवस जातील. ही सळा जाते तर काय बरं चालू का मग आता हा काय बा आता तुम्ही आणि राह व्यवस्थित हा व्यवस्थित राह जरा जायचंच म्हणते. लय तोंड करू नको आणि तिथे डोकं लावू नको आता बरं मी काय तो म्हणतो काम करायचं तुम्ही म्हणत होता ना स्वयंपाक पाणी करायचा भाकर खायचं कामाला बिलकायचं नवरा आला आला बोलला काहीतरी काही एक चीज नाही खाली तर काही भूक लागत नाही तुम्ही नाही का मामा म्हणत होते तिकडे खाऊन गेला. तुमच्या घरी मटण खायचं मग या मटण खाला दोघं एक नाही मटण ते नाही आणलं त्या दिवशी हा, पण ते कसं थोडं जीव चिडल्यामुळं ना. कोंबडीचं आणतं मी बोकड्याचं आणणार नाही नाही बकरीचं आणलं ते नाही. बरं एक काम करा हा. ये तुम्ही तिघ या मटण खाला आपल्याला ठीक आहे कोण तिला घालू का? मी नाही बनवत. अहो, ती आली पाहिजे. फा किती चढी के फा किती चढी बापावानी बापावानी किती चढी के ते आता काय सांगा आता समजा हिला मला ती येईल का यांची इथं जाशील का गं तू? मग जाईन ती आज हे संसार तोडताय तुझे काय घालून मला मारून बी टाकू अरे नाही नको जाऊ नको आपल्या घरी राह पोटाला नसतं उपाशी काय राह उपाशी हा चला येऊ का जावं फक्त तिला आहे ना 2 शब्द सांगून जा कारण कसं आता बाई तुमच्या समोरच सांगितलंय हा. नाही एका चीज गोष्ट खायची ना नाही चीज खायची नाही खायची विचारा खाऊ दे तिला काय कुठे तिचं. चुकले तर विचारून तर घ्या एकदा नाही काय खायचं चुकलं होतं प्यायचं बापुरीचं? काय नाही नाही चांगली होती ती वागायला भारी होती मी त्याचं काही नाही तिचे गुण घेतो मी. या बाबू तुम्हाला पहिले सांगतो तुम्ही जरी दोघी झाल्या तर माझं काही मरण करू नका. भांडल्या बिंडल्या तर मी दोघीला सोडून देईल मामा पहिले सांगतो. आणि पोटातलं बाळ हा पोटातलं बाळ ती येणे मग बाहेर त्याच्यासाठी तुला जर काळजी असेल त्याची वाली तर ती व्यवस्थित राहायचं. तो बाप बाहेर सांभाळ हा मग माझ्या बाप रिकामा आहे सांभाळायला. त्याला नातू लागत होता ना हा नातू लागत होता ना जावाईंनी त्याला सांभाळायचं सांगत बापाने होते. बरं मी काय जावे हो. मी ते पुढचं नियोजन करतो हा करा करा आमच्या गावात काय काय आवडतं खाणं पिणं बरं 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 ते आपल्याला ते बाबा जेवण ठेवलं ना बारसाला हा 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 मोठं ठेवायचं. बारशाला टाइम आहे अजून पण त्याला आता पण लागा ना 9 महिने. हा मग तारका भेटते आता 2 महिने झाले म्हणते लय मोठा आहे. मग आता किती महिने राहिले तर नाही दिवस बाकी ना अजून. अहो, चालूच पाहतील जो बाप भेटेल एवढं काय. निवळायचं निवत हा. कधी पायल नाही अहो जवळ काय म्हणते ना जवळचे तवाच्या पोळे तवाचे पोळ्या. हा जवळचे गहू तवाचे पोळे पाहतील एवढं तवाच्या काय. तुरी, तवाच्याच ते. हा बाबा हे म्हणतील की हे काम कर आणि ते काम नाही, कर नाही. मी कोणतेच काम काम बरोबर करायचं आणि बा काम पडून द्यायचं तुम्हाला सांगतो महापुरुषा जर नाच लागली ना डायरेक्ट तू तोंड फोडा आज मी काम ऐ, करायचं ऐक तुम्हाला दोघीला काम करायची गरज नाही माणसं ठेवले का आम्हाला. हा, बस संपलं. हा तुम्ही मानल्या तर 2 बाय एक्स्ट्रा हा बस संपलं दोघीला तकलीफ नाही. लावा दोघे लावायची हा. परपंच चालू द्या
परत आम्हाला ऐकायला नाही आलं. हा आणि तिकडे पुन्हा एकमेकाला उचके तुचके बोलू नका नाही तर मग तुम्ही तिकडे बांधशाल ते तुम्ही इथे आमच्या बांधशाल गावात- ते आमच्या गावात ये दुश्मन ना, आहे. जावई, तो मला बोलता बोलता म्हणतो वाढ खाऊ हा का तू फोन ना देते का नाही मामा तुम्ही नव्हतं असं बोलायला पाहिजे हा? हा झाले नाही रिकामे काम रस्त्यावर जाऊ दे नाही केलंय ना तो मला मला ना तू फोन ना देते हा. का म्हणून मी खंडळ पांढर केलं मला काय करायचं होतं? शाळेला मीच मूर्ख ठरलो आता तुमच्यामध्ये मीच येडा आहे आता तुम्ही तुम्ही मलाच बळीचं बकरा लावणार आहे बनवलं मलाच बळीचं बकरा हो, बनवलं तुम्ही किती लांबून लावणार आवरून घ्या ना पटापटा काय आहे ते तुमचं मिटवा बरं मला चला एक काम त्रास करा व्हायला लागलाय. असं नका जाऊ चालत्या पावली घरी चला चहा पाणी तोंड गोड करा आणि मग जा चाल गे कामला चाल उचल तुझी बॅग उचल चाल नको नाराज चाल चला तर.